आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा धावताड। मोदींच्या मातोश्रींचा एआयद्वारे व्हिडिओ बनवून अपमान केल्याचा आरोप भाजपने केला। रायगडमध्ये भाजपतर्फे काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आले। रायगड जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आगामी काळात सर्व जिल्हा बोर्ड सक्षम झालेले असतील। मुंबई सहकारी बोर्डाच्या वार्षिक सभेमध्ये प्रवीण दरेकर यांनी विश्वास व्यक्त केला। अलीकडच्या काळामध्ये आपण मागे जात राहिलो, ते गतवैभव पुन्हा आणायचे असं विधान देखील दरेकर यांनी। नागपूरच्या समतानगर परिसरात नागरिकांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला। गेल्या वर्षभरापासून खड्डे तसेच असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। नागरिकांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत अनोखं आंदोलन केलं। पोस्टर बॅनरद्वारे जबाबदारी पार पाडण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले। पठाणपुरा भागातल्या जमनजट्टी मार्ग पुराच्या पाण्याने ठप्प झालाय। ग्रामीण भागातले कित्येक मार्ग बंद झाल्यानं नागरिक त्रस्त झाले। वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग इथल्या जिजामाता विद्यालयानं एक अनोखा प्रयोग राबवला। गणित शिक्षक ललित भुरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता 10वीच्या 80 विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणी वाटप करण्यात आले। गणितासह इतर विषयांचा सराव वर्गातच करायला प्रवृत्त करण्यात आले। यापुढे म्हशीला रेडकू जरी जन्माला आलं तरी खासदाराला बोलवा असं मिश्किल विधान कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी केलं। हातकणंगले मतदारसंघातले खासदार दिसत नाही त्या चर्चेवरून माने यांनी हे विधान केलं। या विधानानंतर व्यासपीठासह उपस्थितांमध्ये एकच हशापला। कोल्हापूर शहरातल्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला। पर्यटकांचं कोल्हापूरकर हैराण झाले। नवरात्र उत्सवामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापुरात दाखल होतात। पार्किंगची समस्या प्रशासन कशी मिटवणार असा संतप्त सवाल वाहन चालक विचारतात। ठाण्यातल्या शहापूर तालुक्यातल्या 5 गाव आणि 55 पाड्यांमध्ये स्मशानभूमी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। गावकऱ्यांना उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचं विदारक चित्र आहे, तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाल्याचा प्रकार देखील समोर आला। नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं। मोदींच्या मातोश्रींच्या कथित एआय व्हिडिओद्वारे अपमान केल्यावरून भाजप आक्रमक झाली। भाजपकडून काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनात राहुल गांधींच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले। पंतप्रधान मोदींच्या मातोश्री यांचा काँग्रेस पक्षाने एका कार्यक्रमात अपमान केल्याचा आरोप भाजपने केला। त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली। जालन्यामध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काँग्रेस पक्षाचा निषेध देखील करण्यात आला। अकोले तालुक्यातल्या राजूर इथं सन्मान मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनामुळे आदिवासी बांधव आक्रमक झाले। ठेकेदाराकडून विटंबना केल्याचा आरोप करण्यात आला। दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। सर्वपक्षीय आदिवासी नेते आणि बांधव यावेळी सहभागी झाले। पंढरपूरमधल्या भीमा कारखान्यासमोर कामगारांनी आंदोलन केलं। 3 वर्षांचा थकीत पगार देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी कामगारांनी कारखाना प्रवेशद्वारावर संचालक मंडळ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नवी मुंबईमध्ये मनसे चित्रपट सेनेनं पीव्हीआर आणि आयनॉक्सवर धडक दिली। चित्रपटगृहाच्या जाहिरात फलकावर मराठी भाषेला स्थान नसल्याचा आरोप करण्यात आला। मनसेच्या मोर्चानंतर जाहिरातीचा फलक हटवत चित्रपटगृह व्यवस्थापनानं मराठी आणि राज ठाकरेंची माफी घेतली। सांगलीमध्ये महापालिका आयुक्तांना देशी झाड भेट देत आंदोलन करण्यात आलं। महापालिकेकडून हरित क्षेत्र संगम उपक्रम राबवला जाणार आहे। 3 वर्षात महापालिका शहरात 1 लाख झाडं लावणार आहे। मात्र उपक्रमाला वृक्षप्रेमी संस्थांकडून आक्षेप नोंदवण्यात आले। झाडं लावताना विदेशी झाडांऐवजी देशी झाडं लावावीत अशी मागणी केली जाते। राज्य बोर्डाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू करण्यात आली। 15 सप्टेंबरपासून मुलांना नियमित शुल्क भरून परीक्षा अर्ज भरता येणार आहे। 6 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार। परिवहन विभागाकडून देण्यात येणारे लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत आता बदल होण्याची शक्यता आहे। लर्निंग लायसन्ससाठी केवळ कागदपत्र आणि ऑनलाईन चाचणी पुरेशी नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय। लायसन्स टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याची तंबी देखील देण्यात आली। महाराष्ट्र पोलीस दलातल्या शिपायांची सुमारे 15,000 पदं भरली जाणार। या भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार आहे।
या सुवर्ण संधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल. सोनं 1.25 लाखाचा टप्पा गाठणार आहे. वर्षअखेरपर्यंत सोनं 1.25 लाखावर जाण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातल्या अनिश्चिततेमुळे सोनं चांदीच्या मागणीत वाढ झाली. सध्या सोनं प्रति तोळा 1,13,000 रुपये. मुंबईतल्या हार्बर मार्गावर 14 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी आज रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरच्या वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद असेल. कोल्हापूरच्या फुलेवाडीमध्ये 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणाची हत्या केली. महेंद्र राख असं मृत तरुणाचं नाव आहे. लोखंडी गज आणि तलवारीने या तरुणावर हल्ला करण्यात आला. लग्नाच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जातं. हत्येचा थरार सीसीटीव्ही चित्रित झाला. बीडच्या परळी तालुक्यातल्या डाबी गावात पतीनं पत्नीची हत्या केली. किरकोळ वादातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातो. रायगडच्या महाड तालुक्यातल्या शिवथरमध्ये किरकोळ वादातून मित्रानं मित्राची हत्या केली. 4 मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्रानं दुसऱ्या मित्राला नदीपात्रात ढकलून दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अकोला जिल्ह्यामध्ये धर्मांतरणाचा मोठा प्रकार उघडकीस आला. पातूरच्या अंधार सावंगी गावामध्ये आदिवासी समाजाच्या एका व्यक्तीला पैशाचं आमिष दाखवून धर्म बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला. या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यामध्ये 34 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. बीडच्या चऱ्हाटा फाटा परिसरातून शुक्रवारी एका व्यक्तीचं अपहरण केल्याची घटना घडली. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं अमानुष मारहाण करत तरुणाचं अपहरण केलं. काल संध्याकाळी 5:15च्या सुमारास 10 ते 12 जणांनी लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण केली. मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. काल हायकोर्टाला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा मेल आला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हा दाखल झाला. संभाजीनगर शहरातल्या जालना रोडवर रात्री दारुड्यांनी धिंगाणा घातला. 2 दारुड्यांनी मुख्य रस्त्यावरच राडा घातला. त्यांच्या गोंधळामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मुकुंदवाडी चौकाच्या समोरच बाजूवर 2 मद्यपींनी रस्त्यावरच लोटांगण घातलं. मावळमध्ये बायकोचा खून करणाऱ्या नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. वडगाव मावळ सत्र न्यायालयानं आरोपी योगेश कैलास जाधव याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बायकोला मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालणाऱ्या आरोपी नवऱ्यानं भांडणात गळा दाबून पत्नीचा खून केला. वसई शहरातून 8 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्ज तस्करी प्रकरणी 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आले. 3ही आरोपी राजस्थानमधले असल्याची माहिती श्रीपाल टॉवर इथं सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. पुण्यातल्या वाघोली परिसरामध्ये युनिट 6च्या पथकानं मोठी कारवाई केली. धारदार शस्त्रासह 4 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली. या 4ही अल्पवयीन मुलांकडून पोलिसांनी 4 लोखंडी धारदार शस्त्र जप्त केली. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात पोलिसांची गुंडगिरी पाहायला मिळाली. सामान्य दुकानदाराला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. तसंच जाब विचारायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला सुद्धा बेदम मारहाण केल्याचा आरोप निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. लोणावळा पोलिसांनी अल्पवयीन मुली आणि महिलांचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार बेताब पवारला गजाआड केले. तब्बल 2 वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी कलबुर्गी, कर्नाटक इथल्या अटक सत्रात सापडला. छत्रपती संभाजीनगरमधल्या गौताळा अभयारण्यात शीर नसलेला एक मृतदेह आढळला होता. जवळच सापडलेल्या कवटीतल्या जॉ फ्रॅक्चर क्लिपवरून पोलिसांनी 7 दिवसात या क्रूर हत्येचा उलगडा केला. निखिल हिरामण सूर्यवंशी असं मृताचं नाव आहे. त्याचा जीवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर यानंच खून केल्याचं निष्पन्न झालं असून त्याला आता अटक करण्यात आली. वाशिमच्या कामरगाव ग्रामीण रुग्णालयासमोर डबक्यांचं साम्राज्य पसरलंय. तब्बल 25 खेड्यांमध्ये 300हून अधिक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. रुग्णालय परिसरातल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढतो. महामुंबईतल्या खड्ड्यांवरून कोर्टाकडून खरडपट्टी काढण्यात आली. एकाच पावसात रस्त्यांची चाळण कशी होते असा सवाल मुंबई हायकोर्टानं प्रशासनाला विचारला. खड्डे प्रश्नावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानं ताशेरे ओढण्यात आले. मावळमधल्या तळेगाव दाभाडे ते उरळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला विरोध करण्यात आला. चाकणच्या उरळी गावाला मार्गाचा फटका बसणार आहे. या प्रकल्पामुळे घरं, दुकानं, गोडाऊन, प्लॉटिंगमधली घरकुलं, शेतजमीन आणि उपजीविकेची साधनं नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. पुण्यातल्या मनसर इथं दर्ग्याखाली सापडलेले भुयार आणि दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद आता पेटलाय.
बैठकीमध्ये दर्गाच्या कोसळलेल्या भागाला तात्पुरता आधार देण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र मुस्लिम संघटनांनी दर्ग्याला आधार देण्यासाठी पक्कं बांधकाम सुरू केलं असा आरोप हिंदू संघटनांनी केला आणि याच पार्श्वभूमीवर मंचर दर्गा परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये घराचा भाग कोसळला. अपघातामध्ये 2 मुली थोडक्यात बचावल्या. ढिगाऱ्याखाली काही दुचाकी अडकल्या. घटनेचा थरार सीसीटीव्ही चित्रित झाला. जालना शहरात हजारो मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महानगरपालिकेने मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा आणि कारवाई सुरू केली. कारवाईमध्ये 14 मोकाट जनावरे ताब्यात घेण्यात आली. मोहीम तब्बल 11 महिने चालणार. संभाजीनगरच्या मोंढाराका परिसरातल्या उड्डाण पुलाजवळ 2 महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही महिलांनी मद्यप्राशन केल्याचं समोर आले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतो. दरम्यान संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं. 191 तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना 73 कोटी 91 लाखांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार. परभणीतल्या थुना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 4 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे थुना नदीला पूर आल्यानं या पुरामध्ये 4 जण अडकले होते. त्यामुळे प्रशासनानं 4घांची सुखरूप सुटका केली. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे विठ्ठल मंदिर परिसरात आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. तर शहरातल्या नागरिकांचं जनजीवन देखील विस्कळीत झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसानं शेतातल्या पिकांचं अतोनात नुकसान झालं. सोयाबीनचं, कापूस, हळद पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. वसमत तालुक्यातल्या गुंडा परिसरात नदी नाल्यांचं ओढ्यांना पूर आल्यानं पिकं पाण्याखाली गेली. अकोला जिल्ह्यातल्या दगडपारवा लघु प्रकल्प 100% भरला. प्रशासनानं धरणातून पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं. जळगावतल्या पाचोरा तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या फळबागेला फटका बसला. वातावरणामुळे मोसंबी फळबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या पांगरा गावात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे पूर्णा पांगरा रोडवरून पाणी वाहू लागले. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. सोलापुरात सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पुढचे 4 दिवस सोलापुरात येलो अलर्ट देण्यात आले. गेल्या 3 दिवसात 175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता. वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातल्या यशवंतनगर परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरल्यामुळे परिसरात पाणी साचले. घरात पाणी साचल्यामुळे घरातल्या वस्तू भिजल्यात. पाऊस असाच संततधार कायम राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. वाशिममधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. कांडी हळदीला किमान 10,160 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले. यवतमाळमध्ये पावसामुळे पिकं संकटात आली. पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून कपाशी, तूर, सोयाबीन पिकांना धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये बाजरीच्या मळणीच्या कामाला वेग आलाय. पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांची बाजरी मळणीचं काम आता सुरू केलंय. तर यंदा बाजरीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालं.